तर नमस्कार सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग. आज आहे शुक्रवार, वर्षाचा दुसरा दिवस आणि आमची सुरुवात झालेली आहे चिकनपासून आज. तर आज आपण मस्त बनवणार आहे चिकन फ्राय आणि चिकनचं मस्तपैकी काळं रश्श्यातलं कालवण. तर सगळ्यांनी बघा आणि कालचा दिवस कोणाला कसा गेला ते पण सांगा. आणि कालचा ब्लॉग पण थोड्या वेळाने 1 तासाभरात अपलोड करणार आहे. मग मला कमेंटमध्ये सांगा की कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं ते. पिशवी नेली का तिकडं? तर हां, चिकन करण्याचा मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला वाटेल काल 1 जानेवारी झाली, 31 झालं. 31ला होता, एकादश होती 31ला आणि काल गुरुवार होता, त्याच्यामुळं काही घरात केलं नाही. मग त्या 2 दिवसाचा कसर म्हणून आज हे चिकन आहे. हे पाण्यात टाकले मी, थोडंसं धुवून घ्यायचं आहे. त्याला मॅग्नेट करून ठेवते सगळं मी. आणि कोणी रेसिपी कसं बनवतं ते पण सांगा मला वेगळ्या पद्धतीने. माझ्या पद्धतीने पण तुम्हाला दाखवली बऱ्याच वेळा, आज पण दाखवते मी तुम्हाला मी कसं बनवते चिकन, कसं नाही ते. आणि थोडी वेगळी काय रेसिपी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगत चला. आणि वेगळं काय असेल तर खरं सांगा, म्हणजे मग करायला पण जरा इंटरेस्टिंग वाटतं वेगळं. ओके, याला आपण आता आहे ना मीठ आणि ते लावून घेते मी. हळद मीठ लावते. मीठ टाकले, जास्त मीठ टाकलं म्हणजे ना आळणी छान होतं म्हणून जास्त मीठ टाकलं. ह्याच्यात हळद आणि आलं लसणाची पेस्ट पण लावून घेते. आई तीच आणली पण आता थोड्या वेळाने करणार आहे मी परत. पण म्हणलं आधी मॅग्नेट करायला म्हणून. कोण आयती मसाला वापरतो मला सांगा खरं. काय लोक तर डायरेक्ट आता नवीन निघालाय काळा मसाला, फक्त त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, मिक्स करायचं आणि आपले मसाले जे काय असतात घरगुती मसाले ते टाकायचे आणि झालं. काळा मसाला आजकाल आयता पण भेटायला लागलाय काय ठिकाणी, म्हणजे आमच्या इथं पण आलाय. मी नाही वापरला कधी अजून, कारण आपला जो घरगुती मसाला चव असते ती बाकीच्या मसाल्यांना एवढी चव नाही राहत. त्याच्यामुळं मग हे बरं आहे आपलं घरगुती. हे सगळं असं मॅग्नेट करून ठेवते मी आता. एक 10-15 मिनटं कांदा बिंदा चिरुसोपर्यंत, बाकीचा मसाला काढसोपर्यंत चांगलं मस्त मॅग्नेट होईल. हां, पुढं दाखवते नंतर पुढं फोडणी टाकता. मसाल्यासाठी आपण कांदा, लसूण आणि कोथिंबीर, आलं, खोबरं टाकायचं आहे. हे चिकन मसाला आणलेला आहे आणि हा काळा मसाला आणलेला आहे. बघा हाच मसाला आहे बहुतेक बरं का, तो कोल्हापुरी स्पेशल काळा मसाला. याच्यामध्ये फक्त आहे ना पाणी मिक्स करून ग्रेव्हीसारखे वाटते, मटन करी वगैरे असं काय काय दिलेलं आहे. पण आपण आपला खडा मसाल्यासारखं आहे. घरी ठेवून कामाला लावले मग काय तर खायला घालायचं का सगळ्यांना यांना. हां, ह्याच्यामध्ये घेतले आलं, लसूण आणि कोथिंबीर थोडीशी. म्हणजे हे ना आपल्याला फोडणीला टाकायचं आहे चिकन, म्हणजे मग आलं लसूण टाकलं ना तर त्याने टेस्ट खूप छान येते. म्हणून आपण ते मिक्सरला बारीक करून घेऊया. तसं फ्राय पण बनवणार आहे, त्यासाठी पण मसाला जास्त काढायचा आहे आपल्याला. तर हे असे पेस्ट झालेली आहे. ह्याची थोडीशी अजून बारीक करावं मला वाटतं, म्हणजे मिळून येतं कालवण व्यवस्थित. आपण आता हे फोडणीला टाकून घेऊ. जास्त चिकन आहे म्हणून हे मोठं पातेलं मी नवीन आणलेलं आहे बघा. त्या दिवशी आपण एक दिवस दुकान लावलं होतं नाईटला, रात्रीचं चहाची. या गावची यात्रा होती त्या दिवशी, नवीन पातेलं आणले मी. तर आता हे मस्त मॅग्नेट झालेलं आहे. पाणी सगळं निघालं ना.
बंद कर 2 मिनिटं. मस्त तेल. कांदा बारीक करून घेतलाय. थोडासा कमी पडला अजून घ्यायचा थोडासा. कांदा चिरते थोडासा कारण कमी पडलाय थोडा कांदा. म्हणलं बरोबर घेईन. कांदा चांगला जास्त असला जरा फरक चांगली चव देते ह्याला आळणीला. कांदा परतला थोडा लाल जास्त नाही काळा होऊन द्यायचा थोडासा. आणि त्याच्यामध्ये ही आपण केलेली आलं लसणाची पेस्ट टाकूया. त्याला पण टाकले आपण मॅग्नेट करताना आणि ह्याला पण टाकायचं म्हणजे मग चव अजून छान देते. आणि आळणी सूप वगैरे ते भारी होतं, मस्त लागतं सूप पण खायला ते. मसाला व्यवस्थित झाला ना मग की खायला पण टेस्ट जरा छान लागते. सूप पण काढता येईल आपल्याला ह्याच्यामध्ये. हे आता मॅग्नेट झाले सगळं चांगलं मस्त पैकी. धना पावडर वगैरे आपण सगळं टाकलं याच्यामध्ये. तर हे मला सारखा हात धुवायला लागतो, मोठा प्रॉब्लेम आहे तो एक माझा. हे असं मस्त सगळं परतून घ्यायचं आहे. मोठ्या पातेल्यात केलं कारण ते मग मोकळं ढाकलं चांगलं शिजतं पण. नाही तर काय होतं बारीक पातेलं आहे माझ्याकडे त्याचं शिजलं नसतं म्हणून मग. आज आर्या मिसिंग आहे. सृष्टीला घरी ठेवलंय मी कारण शूट करायचं होतं थोडंसं पण. आणि म्हटलं तू राहा घरी, आर्याचे पेपर चालू आहे त्याच्यामुळे तिला नाही थांबता आलं. ती कालच म्हणत होती आज आपण मस्त चिकन सुक्कं वगैरे करू. ती सुक्कं फ्राय छान करते. आज मी सृष्टीला सांगणार सुक्कं फ्राय करायला. तू काय करते आता. याच्यात आपण गरम पाणी ठेवू म्हणजे याला होईल टाकायला. हे इथं गरम पाणी अजून घेते थोडंसं ते भरायला वेळात. गरम पाण्याने चव पण छान लागते आणि तरी वगैरे असते ना ती तरी जात नाही निघून. तर व्यवस्थित तरी येत नाही त्याला, मग ते चांगलं पण लागत नाही. ज्याला ह्याला एवढं जेवढं आमचं पाणी सुटेल ना तेवढं चांगलं राहील, चव देतं. काय काय लोक म्हणजे माझी मैत्रीण मला सांगत होती
की पाणी नाही टाकायचं, जास्त पाणी टाकलं ना की चिकनची ह्याची चव जाते, पाणचट लागतं चिकन. म्हणून मग मी आता बघू, थोडंसंच टाकणार, जास्त नाही टाकणार पाणी त्याच्यामध्ये. ह्याच्यावर झाकण आपल्याला हे बसेल ना, बारीक होईल का मोठं होईल? ओके, मस्त बसले झाकण ह्याच्यावर. आता जरा वेळ करायच्या होत्या, दळण टाकायला गेले, सृष्टीला पाठवलं होतं. पण नेमकं काय झालंय, आता बाजरीचं दळण संध्याकाळी 4 वाजता भेटणार आहे. त्याच्यामुळं आता मला पीठ भिजवावं लागणार आहे. आता मी पीठ भिजवते आणि थोडंसं मसाल्याचं सामान राहिले, म्हणून मग ते पण आणायला सांगितले तिला. खोबरं वगैरे राहिले, म्हटलं खोबरं घेऊन ये. ते घेऊन आल्यावर बाकीचा मसाला तुम्हाला दाखवते मी कसा भाजलाय, काय केले ते. आणि मग नंतर
भांडी परतून घे. अगं सोने
क्या करने का? टाका आता ते सगळं मसाला. तर आपलं जेवणाची आता तयारी चालू आहे. हे झालं बघा मस्तपैकी सुक्क आणि तिखट रस्सा. सगळ्यांनी जेवायला या. दुपारी मी नव्हते ना, आता मी खाणार आहे. ऐसे हम कष्ट कर रहे हैं. आणि आज आज फायनल रिझल्ट लागलेला आहे. फायनल म्हणजे आय एम प्राऊड ऑफ मी. फर्स्ट ह्याचा फर्स्ट सेम सेमिनार काय सेमिस्टर. सेमिस्टरचा निकाल लागलेला आहे. चांगले मार्क पडलेले आहेत. त्याच्याबद्दल तिला आज आयती पार्टी. आता आयतेच ना सगळं. आजच्या दिवस आजच्या दिवस नाही, फक्त जेवण आहे, बाकी काही नाही आहे. तर आता आम्ही ते टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालं. एक नंबर झालेले. खाऊन बघा हो शेफ तुम्ही बी. टेस्टली भारी झाली. हा बरं झालं गो. वेगळे लागते ना. आज मसालेच भारी भारी टाकले. साधे सिंपल टाकले पण चांगले टाकले. रेस्टॉरंट बघ चांगलं करते. कसं झाले. हा मॅडम कसं झाले. तेच होती करू. हा सुक्क चिकन हे इनी केले. हा का. हा